नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाऊजची फ्रंट कटिंग सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला कटिंग समजेल। कॉटनचं अस्तर आहे, हे मी धुवून प्रेस करून घेतलं आहे। धुतल्यानंतर थोडा खालीवर होतो हा कापड, त्या लाईन पाडून घ्यायची आहे आणि याच्यावर आपल्याला जे आपलं माप आहे ते टाकायचं आहे। जे माप आहे लांबी मला 12.5 इंच घ्यायची आहे। छातीचा चौथा भाग आपल्याला 9 इंच येईल। कमर 7 इंच घ्यायची आहे। वरचा गडा 6 इंचाचा आहे आणि मागचा गडा 9 ते 9.5 इंचापर्यंत घ्यायचा आहे। तर 12.5 लांबी असल्यामुळे आपल्याला एक ते 12.5 घेऊन 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे, म्हणजे मी 13.5 इंच घेईल। 13.5 इंचावर एक मार्क करून घ्यायचा आहे। आता हा प्रिन्सेस कट डीप नेक असल्यामुळे आपल्याला जे शोल्डर आहे 5.5 इंचच ठेवायचं आहे। बोट नेक असेल तर शोल्डर आपल्याला मोठं घ्यावं लागते। आता इथे मी 5.5 इंचावर एक मार्किंग करून घेतली आहे। जेवढा तुम्हाला गळा पसरट पाहिजे आहे तेवढा घ्यायचा आहे आणि जेवढा तुम्हाला लांब गळा पाहिजे तेवढा तुम्ही घ्यायचा आहे। तर मला इथे 9 ते 9.5 इंच ठेवायचं आहे, तर मी 9 इंचावर मार्क करते सध्या। आणि 2 इंच रुंदीला घेतला आहे वरती आणि खाली मी 2.5 इंच घेतला आहे, कारण खाली पसरवायचा आहे। तर हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आधी। फ्रेंच कर्वच्या मदतीने आपल्याला गळा आखून घ्यायचा आहे। जर तुमचं हेवी साईजचं ब्लाऊज असेल आणखी, तर तुम्ही इथे थोडा 2.25 इंच घ्या आणि इथे खाली 2.5 ते 3 इंच घ्या। मागचा भाग काढत आहे आधी, मागच्या भागावरूनच आपल्याला समोरचा भाग काढता येईल। जेवढा तुमची छातीचा भाग आहे तेवढा तुम्ही छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे। इथे आर्महोल साईडला गोलाई देताना आपल्याला पहिले बॅक साईडसाठी आपण 1.5 इंच घेऊ आणि फ्रंट साईडसाठी आपण 1 इंच घेऊ। छातीचा चौथा भाग घेऊन 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे शिलाई मार्जिनसाठी आणि कमरेला पण तसंच करायचं आहे। तुमचं कमरेचं जेही माप येत असेल त्याला तुम्हाला चौथा भाग घ्यायचा आहे आणि 1 इंच आपल्याला टक्ससाठी घ्यायचं आहे आणि 2 इंच मार्जिन घ्यायचं आहे। आता हा आपण मागची बाजू कट करत आहे, त्यामुळे आपल्याला हा जो 1.5 इंचावर मार्क केला आहे तोच कट करायचा आहे। आता हा मागचा जो भाग कापला आपण तसाच्या तसाच ठेवायचा आहे। फक्त इथे 1/2 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे, कारण इथे आपल्या हुकाईच्या पट्टीमध्ये आपल्याला 1/2 इंच दबेल तो शिलाईमध्ये, त्यासाठी। जो कापला आहे जसा आहे तसा आखून घ्यायचा आहे आधी। आता याच्यामध्ये आपल्याला 1/2 इंच एक्स्ट्रा लांबी घ्यायची आहे समोरच्या भागासाठी। तर माझं 12.5 आहे, तर हे आपण 14.5 पर्यंत ठेवू। आणि कमरेच्या साईडला आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आणि छातीच्या साईडला आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे। लाईन पाडून घेऊ आणि इथे 1/2 इंच आपल्याला आतमध्ये खोल भाग द्यायचा आहे। हे मी नंतर देणार आहे शिवायच्या वेळेस। काज बटनसाठी जी जागा सोडली आहे 1/2 इंच, त्यापासून पुढे घ्यायचं आपल्याला 2 इंच। समोरचा गळा आखायचा आहे। समोरचा गळा आहे 6.5 इंच आणि खालून मी 2.5 इंच रुंदी घेत आहे गळ्याची आणि एक बॉक्स बनवत आहे। याला गोलाकार देऊन द्यायचा आहे, खालून सरळ करून घ्यायचं आहे। आता आपल्याला प्रिन्सेस कटचा कट देऊ आपण। 1/2 इंच वर जाईल शिलाईमध्ये, तर आपल्याला 9.5 पर्यंत मार्क करायचं आहे। जर तुमची लांबी जास्त असेल तर त्यानुसार कट पण बदलेल। आता यांची लांबी जी आहे ही 12.5 आहे आणि जे आपण काज बटनसाठी जे तुमचं मेजरमेंट येईल तिथून आपल्याला समोर घ्यायचं आहे। हे जे मेजरमेंट आहे आपण छातीचा 10वा भाग घेतलेला आहे आणि सरळ लाईन ड्रॉ करून घेतली आहे। आता खाली 1.5 इंचाच्या अंतराने आपल्याला इथे 2 ते 2.5 इंचाची सरळ लाईन करून घ्यायची आहे आणि आपल्याला
कटोरीचा शेप द्यायचा आहे, प्रिन्सेस कट कटोरीचा शेप द्यायचा आहे. आणि इथे कमरेला अर्धा इंच वर जाऊन क्रॉसमध्ये एक मार्क करायचा आहे. कटिंग करून घ्यायची आहे. गळा मी नंतर कट करेल ब्लाऊज पीसवर. आणि जी हे आपला आर्महोलची जो गोलाई आहे, अर्धा इंच आपल्याला थोडं डीप द्यावं लागते, ते मी नंतर करेल. आपण अस्तर जॉईन करतो तेव्हा थोडंफार इथे कमी जास्त होऊ शकते, त्यासाठी इथे थोडं कमी जास्त होते, त्यानंतरच आपल्याला इथे कटिंग करून घ्यावं लागेल. जर आता केली तर मग आणखी जास्त खोल जाईल ते. त्यासाठी अस्तर आणि जो आपला मेन पीस आहे आधी जॉईन करून घ्या, त्यानंतरच इथे गोल भाग द्या. इथे गळ्याला डिझाईन दिलेली आहे. तर हा जो गळा आहे हा खूप छोटा आहे, 9.5 इंच घ्यायचा आहे गळा. तर त्यासाठी आपल्याला आपल्या गळ्याप्रमाणे कटिंग करावं लागेल. हा जो आहे हा कटिंगमध्ये जाईल. आणि स्लीव्जला पण डिझाईन दिली आहे. जेव्हा असे ब्लाऊज होतात तेव्हा आपल्याला जो हा गळा आहे त्याचा मधोमध घडी करून घ्यायची आहे ब्लाऊज पीसची. आणि व्यवस्थित गळ्याला गळा जी डिझाईन आहे आपली ती व्यवस्थित आली पाहिजे मधामध्ये. त्यासाठी आधी व्यवस्थित घडी करून घ्यायची त्याला, नंतरच कटिंग करायचं आहे. आता यावर आपल्याला जो आपण अस्तरचा भाग कापून घेतला आहे समोरचा आणि मागचा, तो व्यवस्थित ठेवून कटिंग करून घ्यायची आहे आधी.